गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर आता गणपती अगदी 4 ते 5 दिवसावरती आलेला आहे आणि तुमची पण सगळ्यांची जोरदार तयारी चालू झाली असणार गणपतीच्या आगमनासाठीची। तर आज आपण गणपतीसाठी मोदक बनवतोय। अगदी तुम्हाला बघून साच्यातल्या मोदकासारखा वाटत असेल, पण हा साच्यातला मोदक नाही आहे। त्याच्यासाठी एक टिप्स आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे काय केलंय, 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे, मीठ टाकलंय, उकळून घ्यायचं आणि 1 वाटी सेम वाटी घ्यायची, 1 वाटी भरून तांदळाचं पीठ। आता तुम्ही म्हणाल पिठापेक्षा इथे पाणी जास्त घेतलंय, पण ॲक्च्युली पाणी जास्त लागतं। तुम्ही जेव्हा बनवायला घ्याल ना, तर तेव्हा तुम्हाला नक्की कळेल, कारण पीठ ना ते फुगतं पाण्यामध्ये आणि ते पीठ सुद्धा वाढतं नंतर। तर आता आपण त्याचे सारण बघणार आहोत। तूप घालायचं, ओलं खोबरं आणि गूळ किसून घेतलाय तो सुद्धा घातलाय, छान मिक्स करायचा आहे आणि वेलचीची पावडर आणि ड्रायफ्रूट्स टाकायचे। ड्रायफ्रूट ऑप्शनल आहेत, असंच जरी सारण बनवलं गूळ खोबरं आणि वेलची तरी पण इनफ होतं, छानच बनतात मोदक। तर असतील तर ड्रायफ्रूट टाकू शकता। सारणसुद्धा तयार झालेलं आहे आणि आता तोपर्यंत पीठ गार झालंय। पीठ लगेच मळायचं नाहीये, कारण आपलं पाणी असतं ते खूप गरम असतं, त्यामुळे ते हाताला चिकटू शकतं। थोडंसं हाताला तूप लावायचं आणि थोडं थंड होत झालं की आपण पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि इथे पीठ सुद्धा आपलं मळून झालेलं आहे। परत हाताला थोडंसं तूप लावायचं आणि त्यातला छोटासा गोळा करून काढून घ्यायचा आहे। पीठ थोडंसं काढून त्याचा गोळा बनवायचा आणि त्याची आपण पारी बनवणार आहोत। तर ह्याच्या आधी ना मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता मोदकाचा, तो अजूनही चालतोय गेली 2 वर्ष। तर माझ्याकडे पारी जाड झालेली, पण ॲक्च्युली काय माहिती का, प्रत्येकाचा जसा हात बसलेला असतो ना त्याप्रमाणे पारी जमते। मी काय एक्सपर्ट नाही आहे, त्याच्यामुळे माझी थोडीशी जाड होते। तर तुम्हाला पातळ जमत असेल तर तुम्ही पातळ बनवू शकता। तर इथे आपण मोदक त्यामध्ये पारीमध्ये मी सारण भरून घेतलेलं आहे आणि जमेल तसा ना त्याला सील करायचं, म्हणजे सगळ्या साईड्स एकत्र आणायच्या आणि बघू शकता मी कसं बनवलेलं आहे आणि असाही तो मोदकच दिसतोय। पण आता आपण त्याला छान असा शेप द्यायचा आहे मोदकाचा। तर इथे मी चमचा घेतलेला आहे आणि असं करत जायचं आहे, त्याच्या प्लेट्स बनणार आहेत असं केल्याने आणि मोदक अगदी साच्यातला असतो ना तसा मोदक इथे दिसणार आहे। आणि हाताने सुद्धा आपण मोदक जसा बनवतो तो पण मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने दाखवणार आहे। पण हा बघा किती सुंदर दिसतोय, अगदी साच्यातल्या मोदकासारखा बघायला छान वाटतो। आणि हा आपला दुसरा प्रकार मोदकाचा जो आपण रेग्युलर बनवतो। अशा प्लेट्स करायच्या आणि त्या जवळ आणायच्या आणि सील करून टाकायचं, म्हणजे सगळ्या बाजू बंद करायच्या आणि इथे आपला हा सुद्धा मोदक तयार झालेला आहे। तर दोन्ही सुद्धा छान दिसतात, पण काय प्रॉब्लेम असतो माहिती का, तो मोदक थोडासा जाडसर होतो आणि हा मस्त पातळ बनतो। तर बघू शकता दोन्ही प्रकारचे मोदक तयार आहेत। तर ना अजून काही गोष्टी मी तुम्हाला दाखवते। आमच्या गावी ना 5 प्रकार बनवतात, मोदक बनवतात, त्याच्यासोबतच सेम पीठ आणि सेम फिलिंग भंडार बनवतात। म्हणजे काय करायचं माहिती आहे का, मोदकाची जशी पारी बनवतो तशा 2 पाऱ्या बनवून घ्यायच्या सेम साईजच्या आणि एका पारीमध्ये फिलिंग टाकायचं, त्याच्यावरती दुसरं जे पारी असते ती चिकटवायची, म्हणजे सगळ्या साईड बंद करून घ्यायच्या व्यवस्थित। आणि जसं आपण करंजी नेवरी बनवतो ना त्याप्रमाणे आपण त्याला असं करत जायचं आहे आणि बघू शकता छान असं भंडार चक्र कसं तयार झालेलं आहे, व्हील झालेला आहे आणि गरगर 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 फिरतंय सुद्धा। तर बघू शकता प्रत्येक मी असं 2-2 बनवते। आणि आता आपण ना काय करायचंय, अजून एक प्रकार म्हणजे हा नेवरी, म्हणजे आपण जशी करंजी बनवतो तेलात तळवलेली, तसं ही उकडीची करंजी किंवा आम्ही त्याला नेवरी बोलतो। तर तीही तसंच आपण करायचं आहे। एक जरा मोठी पारी बनवायची, त्याच्यात हाफ मून कसा होतो तो, तर तेही मी 2 बनवलेले आहेत। आणि हा आहे लाडू, गणपतीचा फेवरेट म्हणून लाडू मी बनवलेला आहे। पारी करायची, परत त्याच्यात फिलिंग भरायचं, गोल 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 करून घ्यायचा आणि इथे आपला लाडू बनवून तयार झालेला आहे। बघू शकता किती छान झालेला आहे। आणि एक शेवटचं आणि सोपं, ॲक्च्युली ह्याच्यामध्ये ना ते थोडंसं गोड मिक्स केलं पाहिजे होतं, ह्याला बिरडं म्हणतात। गव्हाच्या पिठाचं तळून बनवतात आणि हे आपलं सगळं तयार झालेलं आहे। पहिले मी जे
चमच्याने शेप केलेले लाडू आहे, सॉरी मोदक आहेत, ते मी आता स्टीम करून घेते. आणि इथे 15 मिनटं ठेवायचे. 15 मिनटं पुरेशी होतात. कुठला पण आपण स्टीमिंग मोदकाचं करतो त्याला झाकून ठेवायचं. 15 मिनटानंतर आपले छान असे मोदक बनवून तयार झालेले आहेत. एकदम सुटसुटीत आणि गुबगुबीत दिसत आहेत. एकदम हेल्दी बाळ असतं तसं. ते बघू शकता किती छान दिसत आहेत ते. आणि मलाही खूप आवडतात बघायला हे. होप तुम्हालाही आवडले असतील. तर आता हे उरलेलं सगळं जे सामान आहे ते सुद्धा मी आता ठेवते या चाळणीमध्ये आणि ते सुद्धा स्टीम करून घ्यायचे 5 मिनटं, सॉरी 15 मिनटं. तर तुम्हाला आता ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि तुम्ही हे बनवत नसाल तर वेगळं काहीतरी ट्राय करूच शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा. आणि तुमच्यासाठी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना. आणि तुमची तयारी कुठपर्यंत आली आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू, बाय बाय, टेक केअर.